मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. साधारण आपल्याला आता माहिती असतं की आपण कास्टिंग करताना की कोण त्रास देणार आहे किंवा कोण कोऑपरेटिव्ह आहे किंवा कोण टीम प्लेअर आहे हे आपल्याला माहिती असतं. सो मी स्वतःला प्रॉमिस केलं मॅम, बिकॉज काही अनुभव आले, मी जे चित्रपट निर्माण केले त्याच्यात काही मला अनुभव एकदम हॉरिफिक अनुभव आले की जिथे सांग, नावं न घेता सांगितलीस तरी चालेल. हां, म्हणजे 2000 आफ्टर बिग बॉस मराठी आय डिड 2 फिल्म्स. त्याच्यामध्ये मला खूपच वाईट अनुभव आला. सो आय प्रॉमिस माय सेल्फ की पुष्कर ह्यापुढे जी व्यक्ती किंवा जो ॲक्टर माझ्या सेटवर येऊन माझ्या क्रूला शिव्या घालत असेल किंवा एन्व्हायरमेंट एक नेगेटिव्ह Exactly. करत असतील You said it. तर त्यांना मी शूटिंग थांबवीन, ते लॉस घेईन, पण मी नो ॲक्टर विल अब्यूज माय साऊंडमॅन, नो ॲक्टर विल डिसरिस्पेक्ट माय मेकअप मॅन, बिकॉज फॉर मी एव्हरीबडी इज अ फॅमिली. माझ्यासाठी माझा क्रू फॅमिली आहे. तुम्ही कितीही मोठे असाल नाही, आणि बेसिकली काय होतं माहितीये, लोकांना असं वाटतं की अरे हा अभिनेता किती चांगला आहे, कारण की ते समोर काम करताना नाही. त्यांना ऑडियन्स पाहिजे असतो चांगला, हो. म्हटल्यानंतर ते काम चांगलंच हो, करतात, हो. परंतु ते निर्मात्याला किती छळतात नाही खूप हे छळतात. कोणी, आणि नाही, हा नाही. आपल्याला म्हणतात हो, ना, हो. तोंड दाबून बुक्याचा मार आपल्याला हो. खावा लागतो. हो. आम्ही इतकी वर्ष खाते हो आणि- बरोबर. आणि आपण कुठे ते बोलूही शकत हो, नाही हो. बेसिकली. पण मी आता बोलतो मॅम, मी आताच्या ह्याच्यात अनुराग कश्यपचं पण ते स्टेटमेंट आलेलं होतं. ऍब्सोल्युटली. आणि मी त्या स्टेटमेंटवर पण मी कमेंट केलं ऍब्सोल्युटली. आणि असं स्पष्ट बोलणारे हवेत लोक. एक्झॅक्टली. आणि मला खरंच मॅम काही फरक पडत नाही, बिकॉज मी माझं स्वतःचं काम क्रिएट करतोय आता. गॉड्स बीन रिअली काइंड. जे लोक हे करतात ते लोक मला तसंही काम देत नाहीत. जे ॲक्टर्स आहेत ते त्यांच्या कर्माने जाणार आहेत. जे टँट्रम करतात त्यांनाही माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय. मी आपले प्रेक्षक तसे शाणे आहेत. सो मला जो अनुभव आला ना मॅम, त्याच्यानंतर आय वॉज अ बिट नो की अशा एन्व्हायरमेंटमध्ये काम नाही होत. इट शुड बी अ प्लेझंट. वातावरण खूप निगेटिव्ह होऊन जातं ऍब्सोल्युटली. आणि डोकं इतकं दुखायला लागतं की हो, असं हो. वाटतं अरे आपण एक काहीतरी छान कलाकृती करतोय. बरं, प्रश्न किती दिवसांचा असतो? हो, 25-30 दिवसांचा प्रश्न असतो. खरंय. तेवढं पण जर कॉपरेशन हो, नसेल हो, मिळालं हो. सगळं दिल्यानंतर, नाही. बरं त्याच्या पुढची गणित आहेत जे हो. काय म्हणजे डिस्ट्रीब्युशन, हो, बरोबर आहे? खरंय. त्या बाबतीत आम्हाला सांग. डिस्ट्रीब्युशन नाही, अनफॉर्च्युनेटली आपलं काय झालंय मॅम, मराठी फिल्म इंडस्ट्री, इफ आय फोकस ऑन दॅट, आपण नेमकं महाराष्ट्रामध्ये मराठी फिल्म्स लावतो जिथे बॉलिवूड सुद्धा आहे, जिथे साऊथ इंडियन फिल्म सुद्धा लागतात आणि जिथे इंग्लिश फिल्म सुद्धा लागतात. बॉलिवूडला माहिती आहे की महाराष्ट्र आपला गड आहे. इथे हिंदी स्पीकिंग किंवा गुजराती स्पीकिंग किंवा असे लोक जास्ती आहेत किंवा इक्वल आहेत. पण आता अजून एक त्याच्यामध्ये भर पडलेली आहे, ते म्हणजे साऊथ मधले पिक्चर हिंदीमध्ये डब होऊन येतात, त्यामुळे ते पण त्याची पण एक भर आहे. प्लस इथे तुम्हाला बाकीच्या अजून याचे म्हणजे भोजपुरी पण येतात पिक्चर, आणि त्यांचा वर्ग मोठा आहे हिंदी, म्हणजे मुंबईमध्ये त्यांचा कमीत कमी एक 10 लाख तरी आहे. हो मॅम, मी हे ना ऍक्च्युली बोलून थकलो मॅम. आणि ह्याच्यात गव्हर्नमेंटलाच काहीतरी करण्याची गरज आहे. आम्ही मागच्या वर्षी पण आम्ही भेटलो होतो जे ऑफिशियल ह्याच्यात पण होते. होत काही नाही रे, मी पण त्या कित्येक मिटिंग अटेंड केलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या चॅनलद्वारे मी लोकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही नाटक बघायला जाता, मराठी नाटकाला तुम्ही जाता, तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढता, तुम्ही जरूर जा. मराठी नाटक हे जरूर पाहिलं पाहिजे. परंतु ऍट द सेम टाइम मराठी चांगले चित्रपट आहेत आणि त्याचं तिकीटही फारसं नसतं. फार तर 130 रुपये तिकीट असतं, 150 रुपये, त्याच्यापेक्षाही खालचं 70-80 पण तिकीट असतं सिंगल स्क्रीन्सचं. आणि तिथेच जाऊन तुम्ही मराठी चित्रपट जर पाहिले, चांगले चित्रपट, तर आमच्यासारख्या निर्मात्याला पुन्हा चित्रपट बनवण्याचा हुरूप येतो. बरोबर. पण मॅडम मी हे ऑफकोर्स आता मी एवढे चित्रपट निर्माण केले, मला प्रॉफिट कशातही नाही झालं. कदाचित नुकसानच झालं असेल, पण मी थांबणार नाही आहे मॅडम, बिकॉज मला जे प्रेम, जे रिस्पेक्ट माझ्या मराठी प्रेक्षकांमुळेच मिळालेलं आहे. माझ्या महाराष्ट्राने मला ती फेम दिली आहे. आणि माझी खूप इच्छा आहे मॅम, बिकॉज मी आज मुंबईत राहतो गेली 12 वर्ष. मला ते जाणवलं आहे की इथे नॉन मराठी जे लोक आहेत राहतात, आनंदाने राहा, मला काही इश्यू नाही आहे तो. पण इथे येऊन आम्हालाच माज शिकू नका किंवा आम्हाला शहाणपणा नका शिकू. मराठी फिल्म मेकर्सना तुम्ही पाण्यात बघता, हे मला जाणवलं. आणि म्हणजे एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केलेली आहे आणि साऊथवाल्यांनी नाही केलेली ना, बॉलिवूडवाल्यांनी केलेली आहे. आणि आम्हालाच लोक तुम्ही जर पाण्यात बघणार असाल
तर तो अँगस्ट आहे माझा आणि तुम्ही बोलणारच मॅम, माझा हक्क येतो. जोग बोलणार ऍब्सोल्युटली जोक बोलणार आता जोग निश्चितपणानं बोलणार 100% मॅम. आणि मला त्याचा इतका राग आहे ना मॅम, म्हणजे ऑनेस्टली मी सगळ्यांना सांगतो की आपण एकत्र येण्याची गरज आहे Exactly. मराठी फिल्म इंडस्ट्री, पण ते होत नाही कारण की एवढे मोठे मोठे फॅट इगोज म्हणतो ना आपण, ते लोकांमध्ये खूप आहेत आपल्याच इंडस्ट्रीमध्ये. आणि मला सांगायला इतकं वाईट वाटतं की जे मराठी करतात ना तेच जास्ती लॉबिंग स्वतः करतात. सो मला काहीच मॅम म्हणजे नाही बरोबर आहे बरोबर आहे या बिकॉज मग तुम्हाला जर एवढा पुळका आहे मराठीचा, तुम्ही का नाही पोस्ट करत दुसऱ्यांचे पिक्चर्स? मग ते सिलेक्टिव्ह सपोर्ट का? मी ह्याच्या पिक्चरचा ट्रेलर पोस्ट केला, माझा का नाही करत? कारण की हा मला आवडत नाही, आय एम जेलेस ऑफ हिम. असं नाही आहे ना मॅम, ते एकही नाही आहे. त्यामुळे आता मी ऑफकोर्स स्वप्नील आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आता एक डिसाईड केलं की आपण क्रॉस प्रमोशन करू. म्हणजे जसं साऊथ इंडियन ऍक्टर्स करतात. सो आय प्रमोटेड हिज फिल्म, स्वप्निल्स फिल्म, एंड स्वप्निल दादा प्रमोटेड माय फिल्म. एटलीस्ट आय सेड कोई नहीं आ रहा ना साथ में, हम करते हैं. आपण इनिशिएट करू, ज्यांनी लोकांना कळेल की अरे वी हॅव टू बी टुगेदर. अदरवाईज तुम्ही सांगा मॅम, वर्षातून 100 मराठी चित्रपट येतात, जास्त 150 अराउंड यू कॅन से 120 to 150च्या मध्ये कुठेतरी आकडा असतो. म्हणजे महिन्याला त्यातले जवळजवळ आय विल टेल यू 60-70 चित्रपट नॉन रिलीज असतात. बापरे, 60 फिल्म्स आर नॉन रिलीज. दे जस्ट मेक द फिल्म आणि त्याच्यानंतर त्या रिलीजच होत नाही. बापरे. पण मग तेवढ्या फिल्म्स येणं, त्यांना थिएटर्स मिळणं, दॅट इज ऑल्सो कन्सर्न. म्हणजे ते पण आहे. पण मला तेच म्हणायचं होतं की गव्हर्नमेंटने स्मॉल थिएटर्स काढावीत. ऍब्सोल्युटली. की जसं आता एखाद्या ठिकाणची जागा पाडली तुम्ही, तिथे तुम्ही जेव्हा मल्टिप्लेक्स करता तेव्हा त्यातलं जर 4 थिएटर्स असतील तर त्यातले 1 थिएटर तुम्ही 250 ची कपॅसिटी असलेलं एक स्मॉल थिएटर जरी ठेवलं तरी तिथे फक्त आणि फक्त त्या ऑडीमध्ये 1, 2, 3, 4 काय ज्या ऑडीज असतात त्याच्यामध्ये फक्त 1 थिएटर ठेवलं पाहिजे जिथे फक्त मराठी फिल्म लागणार. हळूहळू करत लोकांना ते अंगवळणी पडतं की अरे नाही, ह्या ठिकाणी ना ह्या ऑडीला फक्त मराठी फिल्म्स लागतात. खरंय खरंय. आणि वन मोर एक्झाम्पल मॅम, आता सेन्सॉरमध्ये CBFCने रूल काढलाय की तुम्ही टायटल्स जे देता ते इंग्लिशमध्ये देता, तसं अलाउड नाहीये. तुमची फिल्म ज्या भाषेत आहे त्या भाषेत तुमचे टायटल्स हवेत. हे गव्हर्नमेंटनी कंपल्सरी हा रूल केलाय. सो इफ गव्हर्नमेंट कॅन चेंज दिस रूल, गव्हर्नमेंट कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर डिस्ट्रीब्युशन, जे ते नाही करत आहेत. आणि कळकळीची अशी विनंती आहे माझी, म्हणजे तुमच्या या शोच्या मार्फत मला सांगायचं आहे. अदरवाईज मराठी इंडस्ट्रीचं खूप कठीण काळ आपल्याला पुढे आहे, म्हणजे पुढच्या 2-3 वर्षात. बेसिकली जेव्हा चॅनलकडे तुम्ही जाता तेव्हा ते चॅनल मधल्या जे व्यक्ती आहेत फिल्म घेणाऱ्या, त्यात तरी मराठी ठेवा. नाही ना. मग म्हणून तो जो राग आहे तो ह्याच्यासाठीच आहे. आणि मग लोकांना वाटतं मी बोलतो, पण यार इट इज अ गिव्हन ना. मी आज मुंबईत आहे, मलाच तुम्ही येऊन शिकवणार मुंबईत मराठी फिल्म कशी बनवायची, म्हणजे नॉट मी, पण आपण मराठी फिल्म मेकर्सना तुम्ही सांगणार गिव्ह अस अ ब्रेक यार. आय नो इट इज आम्ही मुंबईत राहायचं, महाराष्ट्रात राहायचं आणि आम्हीच आमच्या फिल्मसाठी शोसाठी भिका मागायच्या.